हे जे दिसतंय आपलं हे शेगावचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथं बघा आम्ही आता रिक्षा केलेली आहे आनंद विहार आणि हे आपल्याला इकडे एंट्रन्स आहे त्याचं. आमची माऊ चालपा चापा करते चापा माऊ इकडे बघ माऊ काय. जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि जवळपास सकाळचे 11 वाजत आहेत आणि मी आपल्या हुजूर साहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर आहे. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या पाठीमागे आपण जे ट्रॅव्हल करणार आहोत ते गाडी आहे. तर या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेल देतो. हुजूर साहेब नांदेडवरनं निघून श्री गंगानगरला जाणार आहे आणि गाडीचा नंबर आहे 12485. तर बघूया आज आपली जर्नी कशी होणार आहे गाडीनं. आणि आपला कोचचा नंबर आहे, कोच आपला दिलेला आहे. हे गाडी आहे आपली B3 आणि इकडं आता या गाडीमध्ये आपण चढूया. चला लवकरच 11 वाजता इथून जर्नी सुरू होणार आहे आपली. फायनली मित्रांनो आता आपल्या गाडीचं अनाउन्समेंट होत आहे आणि थोड्याच वेळात आपल्या गाडीचं डिपार्चर इथूनच आहे आणि आपले सर्व कन्फर्म तिकीट आहेत. मी तुम्हाला मधला पण टूर दाखवतो कसं आहे बघू द्या. एकदा गाडीचं चालू होते आपली इथून आणि त्यानंतर गाडी निघाल्याच्या नंतर मी मध्ये पण दाखवतो. आपल्या सीट यावेळेस बराबर आलेले आहेत आणि विथ फॅमिली चाललो मी यावेळेस. कोण कोण आहे आपल्यासोबत फॅमिलीमध्ये ते पण दाखवतो. चला आपण जाऊया. अजून काही वेळ बाकी आहे मित्रांनो गाडी निघण्यासाठी. आणि आपली ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली आहे. तर ही गाडी आता इथूनच असल्यामुळे हे पूर्ण बघा पसारा वगैरे कसा आहे इथं. आणि वॉश बेसिन ॲज युजल मला वाटलंच होतं हे तसंच आहे. काच वगैरे काही स्वच्छता नाही, बिलकुल स्वच्छता नाही आहे गाडीमध्ये. आणि इकडं आपला तुम्हाला नंबर दाखवतो. फायनली मित्रांनो आता तुम्ही बघू शकता जवळपास 11 वाजून 5 मिनिट, आता 7 मिनिटं झाले, शार्प 5 मिनिटं झाले तेव्हा बघा आपली गाडी निघालेली आहे डिपार्चर. हुजूर साहेब नांदेड इथून आपल्या गाडीचं सक्सेसफुली डिपार्चर झालेलं आहे. आणि आजचा आपला जे ट्रॅव्हल आहे कसं होणार आहे, ब्लॉग कसा होणार आहे, असंच तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत करा आणि बघू आपला प्रवासाचा कसा होईल इथून. मित्रांनो बघा आपलं आता हुजूर साहेब नांदेडला आपण पाठीमागे पाडून पूर्णाकडे निघालेले आहोत आणि अवघ्या 11:30 वाजता आपली गाडी पूर्णा जंक्शनला पोहोचणार आहे. तुम्हाला गाडीचे डिटेल वगैरे मी सांगितलेले आहेत. श्री गंगानगर जाणारी ही गाडी आहे. हुजूर साहेब नांदेड ते श्री गंगानगर. चला तर मग आपण आपला आजचा प्रवास इथून असाच कंटिन्यू करूया. तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं फायनली आपण आता आपला हुजूर साहेब नांदेड इथून डिपार्चर सक्सेसफुली झाले आणि आपल्यासोबत आज जर्नीमध्ये कोण कोण कनेक्ट आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि आजची जर्नी एकदम भारी होणार आहे. तर तुम्ही सगळेजण बघा आज आम्ही कोण कोण ट्रॅव्हल करायलो. सगळ्यात पहिले बघा इकडे तुम्ही बघितलं पप्पा आहेत आणि त्याच्या बाजूला भैया आणि त्याच्या पुढचे दाखवतो मी बॅक कॅमेऱ्यानं. इकडं समोर बघू शकता मम्मी आणि बघा इकडं माऊ आणि वहिनी. माऊ टाटा. तर बघा मित्रांनो बघू शकता आमची जर्नी अशी चालू झालेली आहे आणि मी बाकीचे डिटेल देतो तुम्हाला. सो आता मी एक असं सांगू इच्छितो मित्रांनो की आपलं जे गाडी आहे नांदेडच्या स्टेशनवरनं डिपार्चर झालेलं आहे आणि अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आपलं नेक्स्ट पूर्णा जंक्शन आहे. पूर्णा जंक्शनहून आपल्या गाडीचं जे आहे रूट चेंज होईल आणि आपलं त्याच्यानंतरचा हाल्ट असेल हिंगोली आणि आपल्याला अकोला जंक्शन ह्या मार्गावर आता तिथलं रूट ट्रान्सफर होईल. तर मी तुम्हाला ते पण दाखवेल. जर मला गाडीची कपलिंग दाखवता आली तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जे आता नांदेडहून जे निघालेली गाडी होती साईनगर ती आता पूर्णा जंक्शनवर 30 किलोमीटरचं अंतर कव्हर करून आलेली आहे. आणि आता आपल्या गाडीचं जे इंजन आहे ते चेंज होऊन या साईडला येते आणि आपल्या गाडीचं इथं टोटल 20 मिनिटाचा हॉल्ट आहे कारण आता आपल्या गाडीचा इथून रूट चेंज होणार आहे. तर चला आपण एक गोष्ट बघूया आपल्याला बघायला भेटेल का, जर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी पाठीमागे इथं पूर्णा जंक्शनचा बोर्ड दिसल आणि हे आपल्या आत्ताच्या गाडीचं जे आहे एंड पॉइंट आहे. आता इथं दुसरा इंजन येऊन प्लग होईल म्हणजे जे आपलं ते साईड चेंज होते फक्त इंजनची, इंजन तेच असते एकच. तर बघूया आपल्याला कपलिंग वगैरे बघायला भेटेल का.
मित्रांनो, आपल्या गाडीची कपलिंग फायनल झालेली आहे. आपण आपल्या प्रवासावर लबल निघूया. फायनली मित्रांनो, तुम्ही बघितलं गाडीची कपलिंग वगैरे आपल्या आता कशी झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात तिथून आपल्या प्लॅटफॉर्मवरनं गाडी निघल. चला आपण जाऊया. फायनली मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता पूर्णावरण गाडीचा डिपार्चर झालेला आहे. 11:50 गाडीचा डिपार्चर होता, पण गाडी इथं कपलिंग वगैरे असल्यानं थोडा वेळ झाला आहे. आणि जवळपास 12:18 झालेत. तर तुम्हाला दाखवतो आता आपण पूर्णावरण आपलं जर्नी असंच आता पाठीमागे टाकून पुढे करणार आहोत कंटिन्यू. आता आपण पूर्णा जंक्शनवरनं निघालेलं आहे आणि नेक्स्ट आपल्या गाडीचा हॉल्ट आहे हिंगोली येथे. अवघ्या काही 90 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आत्ता जे आपण दाखवला होता आणि मी माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवला होता की इथून रूट चेंज होतो पूर्णावरनं. चला आता आपण सीटवर बसू आणि जर्नी कंप्लीट करू आपली. सो गाईज, आता मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जे आता वॉशरूम बघणार आहेत ते वॉशरूम आहे B3 डब्यातलं 3 tier AC मधलं. तुम्ही काचाची अवस्था बघू शकता. आणि हे बघा, पूर्ण काही प्रकारची सुविधा नाही आहे. इवन वॉश करण्यासाठी हँड वॉश सुद्धा हे नाही आहे. नळ वगैरे आपल्याला काहीच नाही. आणि पॉट पण खूप घाण आहे. तर मित्रांनो, आपल्याला या गाडीचा फेअर खूप जास्त लागतो, तरी पण आपल्याला या गाडीमध्ये पण सुविधा नाही आहे. बघू आपण एखादी कंप्लेंट वगैरे टाकता येते का. बिलकुल सुविधा नाही आहे एकदम. आणि वॉशरूम वापरायसारखे पण नाहीत मित्रांनो, फ्रँकली सांगायचं तर काय. मित्रांनो, आत्ताच आपण वॉशरूम वगैरे बघितलं, पण मी आता इथं आपल्याजवळ कोचचे जे अटेंडंट होते मी त्यांच्याशी बोललो. तर मी तुम्हाला सुद्धा त्यांच्याशी भेटू घालतो. बघा, हे बघा, हे संजीव आहेत आणि हे B3 मध्ये अटेंडंट आहेत. तर यांचं म्हणणं असं आहे, गंगानगरहून जेव्हा गाडी येते त्या टाइमला एकदम स्वच्छ आणि क्लीन होते, पण आपलं जे हुजूर साहेब नांदेड हे रेल्वे स्टेशन आहे तिथं कुठल्याही प्रकारची आपली गाडीची स्वच्छता वगैरे होत नाही. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या गाडीमधल्या 4 जे कोच आहेत त्याच्या तुट्ट्या गायब झालेल्या आहेत. जी आता आपल्याला तुट्टी दिसली मध्ये नव्हती. तर त्याचं कारण काय होतं, हुजूर साहेब नांदेड इथं रेल्वे स्टेशनवर 4ही गाडीमधल्या बोगीच्या तुट्ट्या काढून नेलेल्या आहेत. तर बघू शकता किती बिकट अवस्था आहे आपल्या इथली. आणि तुम्हाला सकाळी आलं तेव्हा पण दाखवलं की कोच वगैरे आपला छान आहे आणि मध्ये पूर्ण क्लीन आहे, पण वॉशरूम वगैरे वापरायसारखे नाही आहेत. तर बघू आपण आपली जर्नी कशी होणार आहे आता ह्याच्यात. मित्रांनो, आता थोड्याच वेळा पहिले आपण अटेंडंटशी बोललो होतो की ह्या गाडीमधलं जे वॉशरूम पण छान नव्हतं त्याला सांगितलं होतं. आणि त्यानंतर तुट्टीबद्दल पण बोललो होतं आणि मी त्यांना म्हणलं की करायला पाहिजे. तर बघा आपण केलं आणि त्यांना चांगल्या आपलं झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो काम पण होतं आता इथं. मित्रांनो, हे बघा, बघू शकता आता जे आपल्या इथं हुजूर साहेब नांदेड येथे जे नळ चोरी झालेले होते, आता हे 2 आपले सेंट्रल आपल्या गव्हर्नमेंटचे पण कर्मचारी आहेत ते हितपाल सिंग आणि हे तुमचं नाव काय आहे, आपका नाव हितेश कुमार. आणि हे आपलं आता नळ वगैरे सगळं फिक्स करून देणार आहेत. तर बघू शकता किती फास्ट सर्व्हिस आहे. आणि कोचमध्ये आता टॉयलेट वगैरे पण क्लीन होत आहे. आणि जे लाईक बॉलचं सॅनिटायझर सुद्धा त्यांनी फिल करत आहेत. आणि आपले भैया आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो जवळपास 12:40 झालेले आहेत. आणि पुढचं जे स्टेशन आपलं हिंगोली आहे, जवळपास तिथं गाडी अर्धा तासाच्या वर डिले आहे. तर आता मला वाटत नाही, असं स्पीड पण खूप स्लो आहे गाडीची. कव्हर करेल काय माहिती नाही. किती वाजतील बघू आपण त्या स्टेशनला जायला. मित्रांनो, आपला आता हिंगोलीकडे प्रवास चालू आहे आणि आपण गाडीमध्ये टाइमपाससाठी काय आणलेलं बघा, रिंग्स आणलेले आहेत, मस्त आहेत. आपण नांदेडवरनच घेतले आणि या गाडीमध्ये AC कोच असल्यामुळे आपल्याला इकडं काही पण भेटत नाही. फायनली मित्रांनो, आता थोड्याच वेळामध्ये जे वसमतचं रेल्वे स्टेशन होतं ते क्रॉस झालेलं आपलं. आणि जवळपास 30 मिनिट गाडी डिले चालते हिंगोली स्टेशनला पोहोचण्यासाठी. इथून टोटल 48 किलोमीटरचा रन अजून बाकी आहे उर्वरित. आणि 30 मिनिट इथंच लेट आहे. तर बघू अजून किती डिले होईल पुढे आपल्याला गाडी. तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं घरचं जेवण आहे. इकडे आलूची भाजी, भात, धपाटी, पोळी आणि इकडे हे 2 चटण्या. बघा आम्ही सगळेजण. आणि इकडे माऊ पण जेवते. माऊ इकडे बघ.
भाऊचं पण जेवण चालू आहे आमच्या, आणि इकडं मम्मी, आम्ही सगळेजण आता मस्त असं ताव मारून घेतो. तर मित्रांनो, आता पाठीमागे बघू शकता आपण वाशिम या रेल्वे स्टेशनवर आलेले आहोत, आणि इथून जवळपास 80 किलोमीटरच्या अंतरावर आपलं अकोला जंक्शन आहे. मेन जंक्शन आहे ते पण मी तुम्हाला ते पण दाखवतो. आणि जवळपास 30 मिनिट लेट आहे इथं आता गाडी. आणि बघूया आपला प्रवास अजून काही वेळाचाच आहे या गाडीमध्ये. तर चला कंटिन्यू करू आपण अजून. आता थोड्या वेळात चाय येईल तर आमची माऊ चाय पिणं. माऊ काय झालं? काय झालं सांग की. हॅलो हॅलो, माऊचा धिंगाणा बघा. मित्रांनो, आता हे कर बघून तुम्हाला कळालं असेल आता गाडी कुठं आलेली आहे. 238 किलोमीटरचं अंतर तब्बल गाठून हुजूर साहेब नांदेडवरनं आपण अकोला जंक्शनला पोहोचलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आपलं डेस्टिनेशन पॉईंट येणार आहे, आणि इथं जवळपास 3:50 गाडी येणार होती, त्याच्या पहिलेच पोहोचलेली आहे. तर आता काही वेळात आपल्याला शेगाव येथे उतरायचंय. तर बघूया आपल्याला आता इथून किती वेळ लागणार आहे काय नाही ते. मित्रांनो, आता जे हे तुम्ही आपलं इंजन बघताय, आपण येताना पूर्ण जंक्शन इथे चेंज झालेलं होतं, आणि या ठिकाणी आता अकोला जंक्शनवरही आपल्या गाडीचं जंक्शनला म्हणजे चेंज होत आहे. आता आपल्याला तिकडं कपलिंग होताना दाखवता येणार नाही, कारण आपला आता डब्बा खूप पाठीमागे आलेला आहे. आपण आपल्या स्टेशनवर पोहोचलेले आहोत सर्वजण. आता शेगावला आलेलं आहे मी दाखवतो, आणि आपले हे पाठीमागची जी गाडी आहे त्याला बाय बोलूया, आणि आपले हे अटेंडंट भैया यांना पण आपण टाटा बोलून आपल्या पुढच्या जर्नीला जाऊया. तो चलूया बाय. फायनली आपल्या गाडीच्या शेगावहून पण डिपार्चर झालं आहे. आपण इथं डिबोर्ड केलेलं आहे, आणि बघा आपल्या घरचे पूर्ण फॅमिली मेंबर पण आहेत आज सोबत. तर चला आपल्याला बाबाच्या दर्शनासाठी, म्हणजे इकडं शेगावला गजानन महाराजाच्या दर्शनासाठी जायचंय. आत्ताच आपण आपली जी गाडी होती जे श्री गंगानगरला गेलेली आहे, त्या गाडीला इथं डिबोर्ड केलेलं आहे. आणि अकोल्याहून मित्रांनो आपल्याला जे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह होतं, छान अशी स्पीड होती, टाइम वगैरे पूर्ण कव्हर झालेला आहे. हे जे दिसतंय आपलं हे शेगावचं रेल्वे स्टेशन आहे, आणि इथं बघा आम्ही आता रिक्षा केलेली आहे. सर्वजण बघा बसले रिक्षामध्ये, आमची माऊ बी बसली. आता आपण निघूया मंदिराकडे, विहारकडे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता रेल्वे स्टेशनवरनं लोकल ट्रान्सपोर्ट घेतलेला आहे, कारण आपल्या संस्थानाची जी गाडी होती तिथे अवेलेबल नाही होती. आणि बघा आता आपण लवकरच निघालो इथून. मित्रांनो, जवळपास रेल्वे स्थानकाहून आपण एक 3 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे, आणि स्टेसाठी आपण कुठं आलेलं आहे मी ते पण दाखवतो तुम्हाला. 3 किलोमीटर अंतर कव्हर केल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला इथून 1.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला मंदिर आहे महाराजांचं. तर हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे आपलं जे दिसतंय आनंद विहार, आणि हे आपल्याला इकडे एंट्रन्स आहे त्याचा. चला आपण जाऊया आतमध्ये. आपले सगळे मंडळी गेलेले आहेत तिकडं. हे बघा, रूम नोंदणी कार्यालय. महाराजाच्या गावामध्ये येऊन एकदम बढिया वाटते. हे बघा माऊला, माऊ आमची माऊ चालपा चापा करते, चापा चापा. माऊ इकडे बघ, इकडे बघ माऊ. काय कुठं आलीस?
मी आता आनंद विहारमध्ये आलेलो आहे आणि इकडं पाठीमागे बघू शकता इथं रूम वगैरे बुक करण्यासाठी आहे. तिथं फक्त आपल्याला आधार कार्डची गरज लागेल आणि पेमेंट करावं लागेल. 24 तासासाठी भेटून जाईल. आणि आनंद विहारचा आपण नंतर तुम्हाला कसं आहे काय नाही दाखवतो. आपल्याला सध्याला रूम अलोकेट झालेली आहे. आपण आता रूमकडे जाऊया आणि नंतर सायंकाळी हे ब्लॉग मी पूर्ण कंटिन्यू करेल. तर आपण 4 नंबरकडे आलेले आहोत. तर बघूया आपली रूम कुठे आहे. आता माऊलीच्या शहरामध्ये आपण गजानन महाराजांच्या इथे पोहोचलेले आहोत. तर आता आपल्याला भक्तिनिवास 4 मध्ये रूम अलोकेट झालेली आहे. मी तुम्हाला दाखवलंय. तर तिथला परिसर बघा किती छान आहे. आपण खोली क्रमांक 4 कडे जाऊया आणि आपलं जवळपास चेकिंग झालेलं आहे. बघा खोली क्रमांक 4. आता आपण भक्तिनिवासमध्ये चेकिंग केलेलं आहे. पण आपली रूम वगैरे कशी आहे बघूया. हे बघा मित्रांनो, आपल्याला ही रूम अलोकेट झालेली आहे आणि इथं बघू शकता कोण देणगी वगैरे दिलेली आहे ते आहे. छान आहे. आणि आपल्या रूमच्या बाजूलाच पाण्याची पण सोय आहे. आपण रूमच्या आतमध्ये जाण्याच्या पहिले बाहेरच बघूया. इथं थोडेसे सूचना वगैरे दिलेल्या आहेत आपल्याला आणि आपण जाण्याच्या नंतर नक्की याच्यामध्ये राईट करूया, म्हणजे लिहायचं आपल्याला. किती स्वच्छता आहे बघू शकता तुम्ही. इथं महाराजांची कृपा. एवढं छान आणि सुंदर परिसर आहे इथं. हे बाहेर निघाल्याच्या नंतर भक्तिनिवास 4चा बोर्ड दिसतोय. खूप सारं असं पटांगण गार्डन वगैरे आहे. छान सुंदर वातावरण आहे एकदम. चला आपण आता आतमधून रूम बघूया कशी आहे ते. तर आपल्याला इथं जे रूम अलोकेट झाले बघा माऊलीच्या इथं 6 मेंबरसाठी रूम आम्ही घेतलेली आहे. किती छान व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता. AC पण आहे आणि कर्टन वगैरे एकदम छान. इकडं आपले फुटवेअर वगैरे ठेवायला. आणि मी तुम्हाला हे दाखवतो. वॉश बेसिन किती छान आहे बघा मित्रांनो. शॉवरची व्यवस्था आहे आणि वेस्टर्न कबोर्ड्स. एकदम छान असा परिसर आहे. तर चला आपण लवकरात लवकर फ्रेश होऊया. आपल्या घरचे सगळे जण आलेत हे बघा. आणि किती छान अशी रूम आहे बघू शकता. खूप असं प्रिशियस रूम आहे एकदम. आणि AC ची पण सुविधा आहे आपल्याला. पण आपण आज AC नाही वापरणार.